आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 बघू. क्वेश्चन नंबर 19 दिलंय, इन फॉर अन upper diffraction by a narrow slit is observed on a screen. Screen is placed at the distance of 2 meter from the lens. To obtain the diffraction pattern, if the slit width of 0.2 millimeter and the first minimum is at 5 millimeter on either side of the central maximum, find the wavelength of light used. तर डिफ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. डिफ्रॅक्शन मध्ये स्क्रीनचा डिस्टन्स दिलाय कॅपिटल डी, म्हणजे स्क्रीन पासून जे आपण स्लिट जी यूज करतो तिथून ते स्क्रीन, इथे स्क्रीन आहे आणि इथे स्लिट आहे. एक सिंगल स्लिट यूज करतो आपण, त्याची विड्थ आपण ए लिहितो, इंटरफेस मध्ये स्मॉल डी लिहितो, डिफ्रॅक्शन मध्ये ए लिहितो. तर एवढा डिस्टन्स कॅपिटल डी असतं, ते दिलंय 2 मीटर. याची विड्थ दिली आहे ए, जी आहे ए दिलंय 0.2 मिलीमीटर. आणि इथे जो पॅटर्न तयार होतो आपण बघितलंय, मिनिमा इथे सेंट्रलला मॅक्सिमा असतो, मग मिनिमा असतो, परत मॅक्सिमा, मिनिमा. हा सेंट्रलचा जो आहे सेंट्रल ब्राईट खूप जास्त असतो, डबल असतो तो विड्थ पेक्षा. त्याची इथे मॅक्सिमा, नंतर मिनिमा, परत मॅक्सिमा, परत मिनिमा असं होतं. फर्स्ट मिनिमा, सेकंड मिनिमा, थर्ड मिनिमा असं येईल. सेंट्रल मॅक्सिमा, फर्स्ट मिनिमा, इथं फर्स्ट मॅक्सिमा येईल, सेंट्रल मॅक्सिमा, फर्स्ट मॅक्सिमा, मग नंतर सेकंड मॅक्सिमा असं येईल अल्टरनेट. तर त्याने काय दिलंय, फर्स्ट मिनिमा जो आहे त्याचा डिस्टन्स दिलाय सेंट्रल पासून. आता समजा इथे सेंटर असेल तर इथून ते एवढा डिस्टन्स दिलाय 5 मिलीमीटर, हे इथे 5 मिलीमीटर. लक्ष द्या, सेंट्रल ब्राईट जो आहे, सेंट्रल ब्राईट डिफ्रॅक्शन मध्ये मोठा बनतो. नंतर मग जे येणार आहे मॅक्सिमा, मिनिमा, मॅक्सिमा, मिनिमा, यांची विड्थ नंतरची सारखी असती, पण सेंट्रल जो असतो तो बाकी विड्थ पेक्षा डबल असतो. तर इथे ही जी विड्थ आहे ही सेंट्रलची, ही जास्त असते, ह्या विड्थ पेक्षा डबल असते इथे बाकी जे विड्थ तयार होणार तिथे. तर याने सेंट्रल पासून 5 दिले. तर तुम्ही इथे सेंट्रलचा अर्धा झाला, सेंटर पासून फर्स्ट मिनिमा म्हणजे इकडे 5, आयदर साइड म्हणलं, इकडे 5 आणि इकडे 5. या साईडला 5 मिलीमीटर, या साईडला 5 मिलीमीटर, दोघांना ऍड केलं तर 10 मिलीमीटर येईल. तो येईल तुमचा 10 मिलीमीटर सेंट्रल ब्राईट बँड. जो 10 मिलीमीटर येईल तो सेंट्रल ब्राईट बँड येईल. तुम्ही सेंट्रलचा फॉर्म्युला लावू शकता, किंवा ही जी विड्थ आहे जी अर्धी, ती बाकी नंतर सेम विड्थ येऊन जाते. जे ब्राईट बँड असणार त्याची विड्थ तेवढीच येईल, डार्क बँड असणार त्याची विड्थ तेवढीच येईल. मिनिमाची विड्थ आणि मॅक्सिमाची विड्थ सेंट्रलच्या नंतरच्या सारखीच असते. तर 5 मिलीमीटर जी आहे तुम्ही विड्थ कन्सिडर करू शकता. तर विड्थचा फॉर्म्युला आपण बघितला आहे डिफ्रॅक्शन मध्ये. विड्थचा फॉर्म्युला आहे विड्थ इक्वल्स टू लॅम्बडा डी बाय ए. विड्थ इक्वल्स टू लॅम्बडा डी बाय ए. तुम्हाला लॅम्बडा काढायचा आहे, ए इकडे मल्टिप्लाय होईल, डी इकडे डिवाइड होईल. तर लॅम्बडा इक्वल्स टू विड्थ इंटू स्लिट ची साईज अपॉन कॅपिटल डी. तर फॉर्म्युल्यामध्ये आता पुट करा. विड्थ दिली आहे मिलीमीटर मध्ये, मिलीमीटर मध्ये, हा मीटर मध्ये, सगळं मीटर मध्ये कन्वर्ट करा, कारण इथे मीटर आहे, इथं मिलीमीटर आहे. इथे टाकायचं तर सगळं एका क्वांटिटी मध्ये पाहिजे. तर मी डी ला मीटर मध्ये ठेवतोय, 2 हा मीटर मध्येच ठेवला. विड्थ 5 मिलीमीटर आहे, तर मग याला मी मीटर मध्ये लिहायचं झालं तर असं लिहेल, 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस मिलीमीटर म्हणजे -3 मिलीमीटर म्हणजे 10 टू द पॉवर -3. 5 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर. याला पण मिलीमीटर मध्ये लिहिलं 0.2 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर. आता हे पण मीटर मध्ये, हे पण मीटर मध्ये, आणि हा पण मीटर मध्ये. आता मीटर मध्ये तर मीटर मध्ये ठेवून द्या. विड्थ आहे 0, इथं विड्थ आहे 5 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू ए 0.2 इंटू 10 टू द पॉवर -3. आता 2 ने जर मी याला डिवाइड केलं इथे येईल 0.1. मग आता 0.1 म्हणजेच 0.1 ला म्हणजे 1/10. तर 1/10 जर लिहिलं तर 10 टू द पॉवर -1, 10 टू द पॉवर -1 म्हणजे 0.1 असतं. -1 आहे, खाली गेलं तर 10 टू द पॉवर 1 होईल, प्लस होईल, आणि 1/10 म्हणजे 0.1. तर लक्षात ठेवा, 10 टू द पॉवर -1 म्हणजे 0.1. तर 0.1 ला मी लिहिलं 10 टू द पॉवर -1. 5 इथे राहील इंटू 10 टू द पॉवर -3 होईल -6 मल्टिप्लाय
बेस सेम येईल तर मग पॉवर होईल ॲडिशन -3 -6 आणि हा 0.1चा 10 to the power -1 10 to the power -1 लिहिल मी याला तर -3 -6 आणि -7 इथपर्यंत. आता हे आन्सर आला मीटरमध्ये आलेलं आहे. तर मला बुकमध्ये 5000 दिलं तर मी काय करेल डेसिमल इकडे शिफ्ट करेल 1 2 3 इकडे मी डेसिमल शिफ्ट केला तर 10 to the power इकडे जर मी सांगितलं इकडे पॉवर जर तुम्ही शिफ्ट करता तर मायनस मध्ये पॉवर इन्क्रीज होतात 10 to the power कितीने मी 3 ने शिफ्ट केला आहे तर 3 -3 आणि -7 -10 मीटर तर 5000 इंटू 10 to the power -10 मीटर. नसेल समजलं तर याला 1000 ने मल्टिप्लाय करा 1000 ने मल्टिप्लाय करा 1000 ने डिवाइड 1000 ने मल्टिप्लाय केल्यावर 1 2 3 0 वाढेल आणि जर डिवाइड केलाय तो वरती जाऊन मायनस होईल -3 आणि -7 -10 होईल. तर एवढा जर मी लिहिला तर अगोदर एकदा सांगितलंय मी 1 अँगस्ट्रॉम इक्वल्स टू 10 to the power -10 मीटर 10 to the power -10 मीटरला मी देईल अँगस्ट्रॉम. तर तुमचा आन्सर येईल आता 5000 लॅम्बडा इक्वल्स टू 5000 अँगस्ट्रॉम हे तुमचा आन्सर. ठीक आहे. आता तर क्वेश्चन नंबर 20 the intensity of the light coming from one of the slit in Young's experiment is twice the intensity of the light coming from the other slit. What will be the approximate ratio of the intensities of the bright and dark fringes in the resulting interference pattern? तर क्वेश्चन मध्ये काय म्हणलं लक्ष द्या. क्वेश्चन असा दिला आहे S1 आणि S2 ज्या स्लिट्स आहे S1 आणि S2 याला आपण सोर्स कन्सिडर करत असतो कोहेरंट सोर्स. इथे एक सोर्स असतो इथून आपण स्लिट दोन छोटे छोटे 3 होल केलेले असतात त्याला आपण सेकंडरी सोर्स कन्सिडर करतो तर ते कोहेरंट सोर्स ऍक्ट करत असतात. तर इथे त्याने असं दिलं हे दोन सोर्स जे आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे S1 ची इंटेन्सिटी S2 पेक्षा डबल आहे. I1 इज ट्वाइस ऑफ I2 याची इंटेन्सिटी I1 याची इंटेन्सिटी I2 तर I1 ही I2 पेक्षा डबल आहे दिलंय. ठीक आहे. तर क्वेश्चन कडे नीट लक्ष द्या बरोबर. I1 जी I2 पेक्षा डबल आहे लक्षात ठेवा. ज्यावेळेस इथे इंटरफेरन्स पॅटर्न तयार होणार आहे ज्यावेळेस रिझल्टंट वेव्ह इथे कॉइन्साइड होईल या दोन्ही वेव्ह आणि रिझल्टंट पॅटर्न तयार होईल तर ब्राईट डार्क असे पॅटर्न बनतील. तर त्याने तुम्हाला विचारलंय ब्राईट बँड आणि डार्क बँड यांच्या इंटेन्सिटीचा रेशो विचारला. ठीक आहे. तर क्वेश्चन समजला असेल. आपण आता सोल्युशन स्टार्ट करू. तर सोल्युशन स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला थिअरी माहित पाहिजे की कंस्ट्रक्टिव्ह किंवा ब्राईट बँड कसा तयार होतो. तर दोन वेव्ह आहे सेम फेज मध्ये जर असेल दोन वेव्ह आणि दोघांची अँप्लिट्यूड मी सध्या सेम कन्सिडर करतोय याची ए आणि याची पण ए सेम अँप्लिट्यूड कन्सिडर करतोय. दोन वेव्ह जर सेम असेल तर इथे दोघांची ऍडिशन केली मी तर रिझल्टंट जो येईल त्याची इंटेन्सिटी म्हणजे अँप्लिट्यूड पण आणि इंटेन्सिटी पण वाढेल. याची अँप्लिट्यूड ए याची अँप्लिट्यूड ए दोघांची ऍडिशन केली तर अँप्लिट्यूड बनेल ट्वाइस ऑफ ए डबल होईल. दोघांची जी अँप्लिट्यूड आहे ती ऍड होईल आणि तर डबल होईल. तर मग याची जर तुम्हाला इंटेन्सिटी काढायची असेल तर ट्वाइस ए चा स्क्वेअर होईल त्याच्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. इथे जर हिचा इंटेन्सिटी काढायची असेल मला आय तर ए चा स्क्वेअर. लक्षात ठेवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला आपण असं लिहितो ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. हे झालं जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओमेगा टी काय आहे तर ही फ्रिक्वेन्सी आणि टाइम आहे. तर टाइम नुसार स्पीड पुढे ट्रॅव्हल होत राहते चेंज होते त्याचे. आणि इथे के म्हणजे काय प्रोपॅगेशन कॉन्स्टंट एक्स डायरेक्शनने तो प्रोपॅगेट होतोय. ही झाली ट्रॅव्हलिंग वेव्ह. ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणजे कसं मी एखादी रोग जर अशी वरती केली तर ती वरती होणार आणि पुढे ट्रॅव्हल होत जाईल. टाइम नुसार त्याची पोझिशन पण चेंज होते आणि पुढे ट्रॅव्हल होत जातो. हे समोर जे ते दिलं अँप्लिट्यूड असते साईनच्या समोर जे असते ते अँप्लिट्यूड असते. ट्रॅव्हलिंग वेव्हचं जर एक्झाम्पल घेतलं तर रोपचं सांगितलं मी ते समोर जाते ते ट्रॅव्हलिंग वेव्ह. लाईट सुद्धा ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे. आणि गिटारला जर मी त्या तारेला छेडलं तर ते एकाच जागी व्हायब्रेट होतात ते असते स्टँडिंग वेव्ह. तर हे ट्रॅव्हलिंग वेव्हची जनरल इक्वेशन हे असते अँप्लिट्यूड. मला जर ह्या वेव्हच्या इंटेन्सिटी जर काढायची असेल ही वेव्ह आहे तिची इंटेन्सिटी जर काढायची असेल तर अँप्लिट्यूडचा स्क्वेअर मॉड ऑफ अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. मॉड का घेतला कारण इथे अँप्लिट्यूड मायनस मध्ये असते खाली. तर अँप्लिट्यूड जरी मायनस असेल तर इंटेन्सिटी 0 पेक्षा कमी येत नाही. इंटेन्सिटी कधी पण एक तर डार्क असेल पूर्ण तर 0 येईल किंवा काहीतरी ब्राईट येईल.
तर निगेटिव्ह नसते म्हणून मॉड घेतला. तर हे लक्षात ठेवा, एक वेव्ह जर असेल त्याची जर मला इंटेन्सिटी काढायची असेल तर अँप्लिट्यूडचा स्क्वेअर करायचा. तर कन्स्ट्रक्टिव्ह साठी दोन वेव्ह जे आहेत सारख्या सेम फेज मध्ये असेल तर मी त्यांना ऍड करेल, आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी डार्क बँड ज्यावेळेस होणार त्यावेळेस त्यावेळेस दोन वेव्ह ज्या आहेत त्या आउट ऑफ फेज असतील. एक वेव्ह अशी घेतली मी, त्याला आउट ऑफ फेज दुसरी वेव्ह, यांच्यामध्ये फेज डिफरन्स 180 आहे. यांची जर का अँप्लिट्यूड सारखी असेल, इथे ए आणि इथे पण ए जर असेल तर रिझल्टंट येईल तुमचा ए मायनस ए 0 येईल. इथे इंटेन्सिटी काहीच नसणार, इथे पूर्ण डार्क बँड होईल. तर क्वेश्चन मध्ये असं सारखी अँप्लिट्यूड नाही दिली. काय म्हणलं, S1 ची इंटेन्सिटी S2 पेक्षा डबल आहे, म्हणजे याची अँप्लिट्यूड जास्त असणार, S1 ची अँप्लिट्यूड जास्त असणार, मी त्याला A1 म्हणतो, आणि याची अँप्लिट्यूड कमी असणार त्याला A2 म्हणतो. तर इथे तुमचं बनेल ऍडिशन होईल दोघांची A1 प्लस A2. ज्यावेळेस रिझल्टंट बनेल त्यावेळेस दोघांची ऍडिशन होईल A1 प्लस A2 होईल. इथे A1 जास्त आहे आणि A2 कमी आहे, इथे दोघांची सबट्रॅक्शन होईल. पण हा जास्त असल्यामुळे इथे 0 नाही येणार, तर थोडंफार काहीतरी रिझल्टंट येणार, इथे काहीतरी रिझल्टंट बनेल पण अँप्लिट्यूड छोटी राहणार. इथे येईल तुमचा रिझल्टंट A1 मायनस A2. आता इथं ही वेव्ह आली आहे A1 प्लस A2. मला जर याची इंटेन्सिटी काढायचं तर याचा अँप्लिट्यूडचा स्क्वेअर करावा लागेल. तर ब्राईट बँड बनेल A1 प्लस A2 चा स्क्वेअर. इथे अँप्लिट्यूड आली A1 मायनस A2, तर डार्क बँड बनेल A1 मायनस A2 चा स्क्वेअर. हे लक्षात आलं का? दोघांची ऍडिशन आली तर ब्राईट बँड, दोघांची ऍडिशन येईल त्याचा स्क्वेअर. डार्क बँड असेल त्यावेळेस सबट्रॅक्शन होईल A1 मायनस A2 त्याचा स्क्वेअर. तर चला आता क्वेश्चनचं सोल्युशन बघू. तर क्वेश्चन मध्ये I1 आणि I2 यांचं रिलेशन दिलंय. तर I1 आणि I2 ला मी असं लिहेल, I2 इकडे डिवाइड होईल I1 अपॉन I2 इक्वल्स टू 2 राहील. ठीक आहे. आता मी सांगितलं होतं ही वेव्ह जर असेल A तर त्याची इंटेन्सिटी येते मॉड A चा स्क्वेअर. तर इथे मी आता इंटेन्सिटीला मी ठेवतोय, इंटेन्सिटीला मी A आणि A1 ठेवेल. इथे I1 असेल त्यावेळेस A1 राहील त्याचा स्क्वेअर अपॉन इथे A2 राहील त्याचा स्क्वेअर, मी होल स्क्वेअर लिहितोय इक्वल्स टू 2. I1 ची अँप्लिट्यूड A1, I2 ची अँप्लिट्यूड A2. स्क्वेअर रूट घेतला तर A1 अपॉन A2 येणार √2. तर इथनं A1 इक्वल्स टू √2 टाइम्स A2. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला काढायचं आहे I1 इंटेन्सिटी ऑफ ब्राईट आणि इंटेन्सिटी ऑफ डार्क. तर ब्राईट बँड ज्यावेळेस बनेल, आता मी समजून सांगितलं A1 प्लस A2 राहील, दोघांची ऍडिशन होईल A1 प्लस A2 चा स्क्वेअर अपॉन डार्क बँड बनेल त्यावेळेस सबट्रॅक्शन A1 मायनस A2 चा स्क्वेअर. तर इथे A1 आलाय √2 टाइम्स A2, तिथे पुट करा A1 √2 टाइम्स A2 मायनस A2 अपॉन √2 टाइम्स A2 मायनस A2 होल स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर आहे, मी होल स्क्वेअर लिहिला. A2 कॉमन घ्या, A2 इथे राहील √2 मायनस 1 अपॉन इथे येईल A2 √2, इथे वरती प्लस आहे खाली मायनस आहे, √2 प्लस इथे प्लस आहे, इथे प्लस येईल इथे मायनस, प्लस 1 इथे मायनस 1 होल स्क्वेअर. A2 आणि A2 कॅन्सल. तर आता आला आहे तुमचा √2 प्लस 1, √2 प्लस 1 अपॉन √2 मायनस 1 चा स्क्वेअर. √2 ची व्हॅल्यू ठेवा 1.414 प्लस 1 अपॉन 1.414 मायनस 1. 1.414 प्लस 1 होईल 2.414 अपॉन सबट्रॅक्शन केलं इथं तर 1 जाईल 0.414 याचा होल स्क्वेअर. आता 0.4 चा रेसिप्रोकल तुम्हाला घेता येत नाही, मग याला पॉईंट शिफ्ट करा. याचा पॉईंट मी शिफ्ट करतोय 24.14 24.14 अपॉन 0. एक पॉईंट इकडे शिफ्ट होईल, म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केलं 10 ने डिवाइड केलं 4.14 याचा होल स्क्वेअर. असं डिव्हिजन जायला तुम्हाला हार्ड जाईल. लॉग टेबल घ्या, लॉग टेबलला 4.14 चा रेसिप्रोकल घ्या. 4.14 चा रेसिप्रोकल बघा, 4.14 मध्ये 4 मध्ये जायचं, तर 4 मध्ये 2415 0.24
15 हा झाला याचा रेसिप्रोकल 4.14चा आणि समोर आहे 24.14 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचं. आता यांचं मल्टिप्लिकेशन इकडे करतो मी 2415 इंटू 24 आणि 15 इथं डेसिमल इथे आहे याचा डेसिमल इथे आहे तर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 20 इथं येईल 6 16 8 आणि 9 0 इथे 5 इथे 1 4 2 इथे 00 परत 4 ने मल्टिप्लाय करणार हा नंबर परत रिपीट होईल 0 6 6 9 2 ने याला डबल करून टाका 1 2 याचा 3 0 येईल. आता याचा डबल करा इथे 0 होईल इथे 1 येईल परत 2 आणि 1 3 इथे डबल केलं तर 8 इथे डबल केलं 4 ऍड करून टाका 0 11 11 इथं 8 इथे होईल 13 10 आणि 12 12 9 आणि 9 18 आणि इथं 1 येईल 5 8 2 3 8 1 0 डेसिमल बघा 4 आणि 2 6 ने दिले 1 2 3 4 5 6 5.82 आलं 5.82 हे आन्सर आलंय. तर आता 5.82 चा स्क्वेअर 5.82 चा स्क्वेअर लक्ष द्या. जर का समजा 3 जर घेतला 8 जर घेतला त्याचा थोडासा आन्सर चेंज होईल. मी दोनच डेसिमल घेतलंय 5.82 जर का मी याला समोर पुढे 8 2 3 8 असं समथिंग काही घेतलं तर अलग आन्सर येणार डेसिमल नॉर्मल फरक असणार जवळपास आन्सर आला तरी ठीक आहे. 5.82 चा स्क्वेअर करायचा मला 5.82 इंटू 5.82 2 इंटू 2 4 8 इंटू 2 इंटू 8 16 10 आणि इथे 11 होईल 0 8 16 64 आणि 66 6 रिमेन्स 40 आणि 46 आणि परत 0 डबल 0 येईल आणि 5 ने मल्टिप्लाय करायचा आता 10 आणि 41 1 आणि 24 29 ॲडिशन येईल 4 6 6 12 8 आणि 8 13 आणि 1 33.88 समथिंग येत आहे. याला जर मी राऊंड अप केलं तर जवळपास येईल अप्रॉक्सिमेट इक्वल्स टू 30 मी इथे 30.8 किंवा 9 लिहितो आणि जवळपास येईल हा 34 बुकमध्ये तुमचा आन्सर 34 दिलाय IB अपॉन ID येईल 34:1 34 इथं माझं कमी येण्याचं कारण मी हे पुढचे डेसिमल घेतलेलं नाही. पुढचे डेसिमल जर घेतले इथं मल्टिप्लिकेशन पण थोडंसं एकदा चेक करून घ्या हे जर करेक्ट असेल आणि डेसिमल जर काय एक्स्ट्रा जर घेतले तर तुमचा आन्सर 34च्या जवळपास जाणार. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 क्वेश्चन नंबर 21 मी रीड करतोय. A parallel beam of green light of wavelength 5046 nanometer passes through a slit of width 0.4 millimeter 0.4 millimeter दिलाय. The intensity pattern of the transmitted light is seen on a screen which is 40 centimeter away. What is the distance between two first order? वेवलेंथ दिली आहे 546 नॅनोमीटर स्लिटची विड्थ दिली आहे 0.4 मिलीमीटर आणि स्क्रीन म्हणलंय हवे ते 40 सेंटीमीटर स्क्रीनचा डिस्टन्स दिलाय. स्क्रीन आणि स्लिटचं डिस्टन्स आपण कॅपिटल डी समजतो. विड्थ डिफ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे विड्थला आपण ए लिहितो मिलीमीटर मध्ये दिलाय लॅम्बडा दिली नॅनोमीटर मध्ये. आता इथं सेंटीमीटर आहे मिलीमीटर आहे नॅनोमीटर आहे सगळ्या गोष्टीला एका याच्यात कन्वर्ट करून घ्या मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. नॅनोमीटर म्हणजे 546 इंटू 10 to the power -9 मीटर 1 नॅनोमीटर म्हणजे 10 to the power -9 मीटर लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर आता पुढे ए मध्ये म्हणलाय हा जो आहे 0.4 मिलीमीटर तर 0.4 इंटू 10 to the power मिलीमीटर म्हणजे 10 to the power -3 मीटर. नेक्स्ट सेंटीमीटर सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर 40 अपॉन मी 100 करायचं 40 अपॉन 100 म्हणजे 0.4 मीटर येईल. 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर होता तर 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 मीटर होईल. आता आपल्याला काय काढायचंय याच्यामध्ये त्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा. टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा आता लक्ष द्या हा सेंट्रल मॅक्झिमा असतो
सेंट्रल मॅक्झिमा हा आहे तुमचा फर्स्ट मिनिमा आणि इकडे असेल तुमचा फर्स्ट मिनिमा. तर टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा असं विचारलंय. जे दोन फर्स्ट ऑर्डर मिनिमा आहे का यांच्यामधलं डिस्टन्स, म्हणजे इथून ते एवढं डिस्टन्स विचारलंय. तर इथून ते एवढं जर डिस्टन्स असतं तेच असतं तुमचं सेंट्रल मॅक्झिमा. सेंट्रल मॅक्झिमा जो आहे फर्स्ट मिनिमा आणि फर्स्ट मिनिमा दोन्ही साईडचा त्यांच्यामधलं डिस्टन्स असतं. तर हे कधी पण ट्वाइस ऑफ विड्थ असते. बाकीच्या विड्थ आहेत, नंतरच्या मॅक्झिमाची मिनिमाची जी विड्थ येणार आहे अल्टरनेट पॅटर्न येतात त्यांची विड्थ जी आहे सारखी असते, त्या विड्थच्या डबल असतो सेंट्रल मॅक्झिमा. तर याची विड्थ काढायची म्हणजे 2W काढायचं. तर लक्षात ठेवा फॉर्म्युला, विड्थचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा डी बाय डी. 2 असेल तर इथे मला 2 मल्टिप्लाय करायला लागेल. विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट जो आहे ट्वाइस असतो, ही जी विड्थ आहे लॅम्बडा डी बाय डी त्याला ट्वाइस केलं तर सेंट्रलची विड्थ येते. तर टाका आता फॉर्म्युल्यामध्ये 2 इंटू लॅम्बडा 546 इंटू 10⁻⁻⁹. हे सगळं आता मीटरमध्ये आन्सर येणार आहे कारण आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं. डी आहे 0.4 अपॉन स्मॉल डी 0.4 इंटू 10⁻⁻3. सगळं आन्सर मीटरमध्ये असणार. 0.4 कॅन्सल, 10⁻⁻3 राहिलं वरती जाईल प्लस होईल. याला जर डबल केलं मी 2 इंटू 6 12 1 राहिला, 2 इंटू 4 8 आणि 1 9, 2 इंटू 5 10 1092 इंटू 10⁻⁻9 आणि हाफ मायनस वरती जाऊन प्लस होईल. -9 प्लस 3 -6 मीटरमध्ये आलं. 1092 2 इंटू 546 1092 इंटू 10⁻⁻6 कसं आलं -9 3 प्लस वरती होईल -9 प्लस 3 -6. आता याला मी जर का स्प्लिट केलं 1092 इंटू 10⁻⁻3 इंटू 10⁻⁻3 मीटर, तर याला मी तसंच ठेवलं 10⁻⁻3. हा -3 इकडे नेतो मी, डेसिमल इकडे शिफ्ट होईल 1.092 इंटू 10⁻⁻3 मीटर. हा -3 आहे, डेसिमल 1 2 आणि 3 ने जाईल इकडे, 1 2 आणि 3 ने जाईल 1.092 इंटू 10⁻⁻3 मीटर. 10⁻⁻3 मीटर म्हणजेच मिलीमीटर. 10⁻⁻3 मीटर म्हणजेच मिलीमीटर. 1 मिलीमीटर इक्वल्स टू 10⁻⁻3 मीटर असतं. तर मिलीमीटर मध्ये लिहिल मला आणि याचा आन्सर येईल 1.092. याला जर राऊंड अप केलं 9 आहे, 9 ला इकडे जर राऊंड अप केलं तर 1.1 मिलीमीटर आन्सर. हे तुमचा आन्सर. तर फर्स्ट ऑर्डर मिनिमा, 2 फर्स्ट ऑर्डर मिनिमा, हा वाला फर्स्ट यांच्यामध्ये विड्थ असते सेंट्रल ब्राइटची, ती असते विड्थच्या डबल. विड्थचा फॉर्म्युला लॅम्बडा डी बाय डी, त्याच्या डबल केलं तर सेंट्रलची विड्थ येते. मग लॅम्बडाची व्हॅल्यू ठेवली, डीची व्हॅल्यू ठेवली आणि डीची व्हॅल्यू ठेवली. 0.4 कटलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं एवढं आलं. -9 आणि -3 वरती जाऊन प्लस होईल. -9 प्लस 3 -6 ला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं, -3 आणि -3. -3 वाला जो एक आहे तो डेसिमल इकडे गेला 1 2 3 इथे झाला आणि हा राहिलाय तर त्याला मी मीटरला मिलीमीटर लिहिलं. याला राऊंड अप केलं तर 1.1 मीटर येईल. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 22 मध्ये डिफ्रॅक्शनचाच क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये म्हणलं आहे की काय दिलंय क्वेश्चन नंबर 21 मध्ये. क्वेश्चन नंबर 21 झाला, 22 बघू. क्वेश्चन नंबर 22 रीड करतोय. व्हॉट मस्ट बी द रेशो ऑफ द स्लिट विड्थ टू द वेवलेंथ फॉर अ सिंगल स्लिट टू हॅव अ फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमम. कशाचा रेशो विचारला आहे? स्लिटची विड्थ टू द वेवलेंथ. स्लिट विड्थ ए अपॉन लॅम्बडा किती आहे ते काढायचे. तर गिवन आहे थीटा दिलाय. तर आपल्याला हे माहित पाहिजे, आपण ज्यावेळेस डिफ्रॅक्शन केलं होतं ए साइन थीटा इक्वल्स टू एन लॅम्बडा, आपण हे प्रूफ केलं होतं. कधी? ब्राईटसाठी का मिनिमासाठी, मॅक्झिममसाठी का मिनिमासाठी? तर मिनिमासाठी. इंटरफरन्समध्ये एन लॅम्बडा असेल
त्यावेळेस ब्राईट होतं. डिफ्रॅक्शन मध्ये उलट आहे, डार्क साठी म्हणजे मिनिमासाठी एन लॅमडा आहे. तर फर्स्ट विचारला त्यानं एन 1 राहील, लॅमडा ठेवेल मी ए साइन थिटा इक्वल्स टू लॅमडा आलं. आता स्लिटची विड्थ ही खूप छोटी असते आणि अँगल जो बनतो इथे तो अँगल सुद्धा खूप छोटा असतो. तर थिटा खूप स्मॉल असेल, फॉर थिटा इक्वल्स टू व्हेरी स्मॉल, तो स्मॉल असेल तर साइन थिटा होतो थिटाला इक्वल, अप्रॉक्सिमेटली इक्वल असतं. जेव्हा खूप छोटा असेल तेव्हाच होतं. तर थिटाचं साइन थिटा जागी मी टाकेल ए इंटू थिटा इक्वल्स टू लॅमडा. तुम्हाला काढायचं आहे ए अपॉन लॅमडा, तर लॅमडा इकडून डिवाइड होईल ए अपॉन लॅमडा इक्वल्स टू 1 अपॉन थिटा. साईनला इक्वल ठेवला थिटाच्या, कारण ज्यावेळेस अँगल खूप छोटा असतो, डिफ्रॅक्शन मध्ये अँगल खूप छोटा असतो, तर अँगल छोटा असेल तर साइन थिटा इक्वल होईल थिटाच्या. थिटा ठेवला ए अपॉन लॅमडा झाला 1 अपॉन थिटा. थिटा दिला 45 डिग्री मध्ये दिला, त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करा. तर ए बाय लॅमडा इक्वल्स टू 1 अपॉन 45 म्हणजे पाय बाय 4. तर वर 4 जाईल वरती, खाली पाय 22 अपॉन 7 सगळ्यात वरती मल्टिप्लाय होईल 4 इंटू 7 अपॉन 22. याला जर मी डिवाइड केलं तर इथं 2 होईल, इथे 11 होईल. तर इथे येईल 14 अपॉन 11. याला जर मी डिवाइड केलं 14 अपॉन 11 तर येईल 11 1 11, रिमेन्स 3.2, 8 रिमेन्स 7, असं आन्सर येईल 1.27 समथिंग. आणखी पुढे वाढत जाईल. तुमचा रेशो येईल 1.27:1. तर ए अपॉन लॅमडा आलं ए अपॉन लॅमडा आलं 1.27:1. हे तुमचं आन्सर. ठीक आहे, क्लिअर? काय डाऊट? एकदा बघून घ्या. हे थोडंसं लॉजिक पाहिजे, हे माहित असेल तर ते जमून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 बघू.